ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के सारे पदों से मैं इस्तीफा दे रहा हूँ। बस असद साहब को बोलना चाहता हूँ, आई एम सॉरी। बस यही बोलूंगा कि फारूक शाब्दी इज नो मोर अ पार्ट ऑफ MIM। बस आखिर में फारूक शाब्दी साइनिंग आउट, ओवर एंड आउट। नमस्कार मंडळी, आज सोलापूरच्या राजकीय पटावर जे सुरू आहे ते साधं राजकारण नाही, हा आहे AIMIM मधील सत्ता संघर्षाचा थरारक अध्याय। AIMIM मध्ये मोठा भूकंप झालाय। महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी एकाच फटक्यात सोलापूर शहर, मुंबई शहर आणि प्रदेश स्तरावरील पदांचे राजीनामे दिलेत। आता प्रश्न असा नाही की त्यांनी राजीनामा का दिला, खरा प्रश्न आहे नेमकं आतमध्ये काय शिजत होतं। सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई BMC निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी थेट हस्तक्षेप करत सीट वाटप आपल्या पद्धतीने फायनल केलं। फारूक शाब्दी यांची तिथे कोणतीही दखल घेतली गेली नाही। याच गोष्टीमुळे शाब्दी प्रचंड नाराज झाले असं बोललं जातंय। हीच पॅटर्न सोलापुरातही दिसून आली। लिस्ट बॉम्बे की जारी हुई थी, तो कहीं ना कहीं उसमें सच्चाई है कि मुझे कॉन्फिडेंस में शायद नहीं लिया गया। मैं सोलापुर को किसी के साथ शेयर करने का तैयार नहीं था, तो कहीं ना कहीं कुछ बातें हैं, कुछ हादसे हुए। यही सब के भाई फारूक भाई जो है छोड़ने वाले हैं, कुछ नाराजगी तो थी। आपने एक लिस्ट जारी कर दी जो मानपुर शिवाजी नगर जी डायरेक्ट ही ट्रेस कर दी, तो हम लोग को ऐसा पता चला है कि भाई उसमें फारूक शाब्दी की इंटरफेरेंस या उनसे सलाह नहीं ली। सोलापुरात शौकत पठाण यांच्या हस्तक्षेपामुळे फारूक शाब्दी आणखी साईडलाईन झाले। स्थानिक पातळीवर निर्णय होत नाहीत, सगळ्या हालचाली वरून कंट्रोल केल्या जात आहेत अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजत गेली। पण गोष्ट इथेच थांबत नाही। औरंगाबादमध्ये AIMIMचे उमेदवार नासिर सिद्दीकी यांनी उघडपणे आरोप केले की इम्तियाज जलील यांनी तिकिटे पैशाने विकत घेतली आहेत। पक्षाच्या विरोधकांनी नाही तर पक्षातीलच नेत्यांनी हा आरोप केलाय। ही बाब खूप काही सांगून जाते। ये इम्तियाज जलील के साथ एक खुला ऐलान है, वफादारों को गद्दार बोला, पार्टी को बेच रहा, पैसे लेके सारा दलालों को खड़े कर टिकट दे रहा, दलालों को 14 लाख 15 लाख रुपए लेके नए नए लोगों को अनपढ़ लोगों के धंधे करने वालों को टिकट बेच रहा, और वफादार लोगों को गद्दार बोला, या हरामी साला 5 लाख टिकट बेच रहा। 14 लाख तेरा मेरा रिश्ता क्या है? 14 लाख 15 लाख जलील के खिलाफ में यार हमारा ये नारा है, 14 लाख 15 लाख को हटाओ, महाराष्ट्र सदर से हटाना और यहाँ के इलेक्शन में उन्हें दिखना नहीं। म्हणजे चित्र अगदी स्पष्ट आहे। सोलापुरात वेगळा अंतर्गत संघर्ष, औरंगाबादमध्ये उघडबंड आणि मुंबईत नेतृत्वावर प्रश्नचिन्ह। मंडळी, हे फक्त मतभेद नाहीत, ही आहे AIMIM मधील राजकीय अस्तित्वाची लढाई। आता पुढे काय? सोलापुरात शौकत पठाण यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक समीकरणं कशी बदलणार? फारूक शाब्दी यांचा पुढचा राजकीय मार्ग कोणता असेल आणि औरंगाबादच्या आरोपांमुळे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वावर किती मोठा धक्का बसणार, हे सगळं येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट नक्की, AIMIM मधील ही उलथापालथ सोलापूरच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार आहे। तुम्हाला काय वाटतं? हा फक्त अंतर्गत वाद आहे की AIMIM मधील मोठ्या फुटीची नांदी? तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण ही कथा इथे संपत नाही। खरा खेळ तर आत्ता सुरू झालाय।